नमस्कार मित्रांनो, मी सुनील मुलगीर. आज एक खूप महत्त्वाचा विषय आपल्यासमोर घेऊन आलो आहे. विषय असा आहे, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद परभणी 5% दिव्यांगशेष निधी अंतर्गत योजना सन 2025-26. दोन योजना आहेत, 0 ते 6 वयोगटातील आणि एक 7 वर्षाच्या वरील दिव्यांगासाठी. तर पहिली 0 ते 6 वयोगटातील दिव्यांग मुलांचे लवकर निदान व उपचार होण्याच्या दृष्टिकोनातून माता व पालकांना उपचारासाठी निर्वाह भत्ता देणे. अटी व शर्ती खालीलप्रमाणे. अर्ज फक्त सक्षम पोर्टलवर संकेतस्थळावर उपलब्ध आहे. www.saksham-parvani या ऑनलाईन अर्ज सादर करावेत. ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्जासोबत पासपोर्ट साईजचा फोटो अनिवार्य. UID प्रमाणपत्र 40% किंवा त्यापेक्षा अधिक असेल तरी चालेल. जुने प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. UID नसल्यास शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक. जन्मतारखेचा पुरावा जोडणे अनिवार्य. लाभार्थ्याचे वय 0 ते 6 वर्षे असणे आवश्यक. माता व पालकांनी हे अर्ज करू शकतात. ग्रामीण रहिवासी असल्याचे ग्रामपंचायत तहसीलदार प्रमाणपत्र आवश्यक. माता व पालकाचे राशन कार्ड अनिवार्य. सन 2024-25चे उत्पन्न 1 लाखाच्या आत तहसीलदार प्रमाणित आवश्यक. आधार कार्ड व आधार संकलन. राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक अनिवार्य. अर्जात जास्त झाल्यास निवड प्रक्रिया दिव्यांगाच्या टक्केवारीनुसार केली जाणार आहे. सर्व कागदपत्र अर्ज दिनांक 31/12/2025 पूर्वी पोर्टलवर सादर करणे अनिवार्य. योजना फक्त ग्रामीण लाभार्थ्यासाठी लागू राहील. आता दुसऱ्या योजना आहे 7 वर्षाच्या वरील दिव्यांगांसाठी. ह्याच्यात काही तेवढं चेंज नाही, थोडंफार चेंज आहे. ज्या दिव्यांगांना दैनंदिन दिनचर्या कळत नाही व स्वतःची काळजी घेण्यास असमर्थ असल्याने ते पालकावर अवलंबून आहेत, अशा UID धारक दिव्यांगांना काळजीवाहक केअरटेकरची गरज आहे. अशा दिव्यांगांना पालकांना अर्थसहाय्य देणे. अटी व शर्ती खालीलप्रमाणे सेम त्याच आहे, फक्त थोडंफार बदल आहे. जन्मतारखेचा जन्माचा पुरावा म्हणून TC, आधार सनद अनिवार्य. लाभार्थ्याचे वय 7 वर्षाच्या पुढे पूर्ण असणे आवश्यक. यामध्ये एक खुंटी मारलेली आहे. ते आपण म्हणतो ना की वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता जे मी जाणून बुजून त्याच्यावर आरोप करत नाही, हे किती नालायक माणूस आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. बघा की वयाची मर्यादा जबाबदार गट विकास अधिकारी यांच्यावर राहील. म्हणजे पुन्हा अजून ज्या दिव्यांग मतिमंद पालक पहिलेच परेशान असतात त्यांना जाणून बुजून ही खुट्टी मारायची. ही योजना फक्त दिव्यांगाचं भलं व्हावं म्हणून नाही, फक्त दिव्यांग शाळावाल्यांचं भलं होण्यासाठी ही योजना आहे. आता तुम्हाला थोडकी माहिती सांगतो. हे जे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता श्री प्रल्हाद लांडे यांनी यापूर्वी एक अशी जाहिरात काढली होती 22/8/2025 रोजी. त्यामध्ये लिहिलं होतं की 6 ते 16 वर्षापर्यंतच्या दिव्यांगांना ही योजना लागू होऊ शकते. पुन्हा काहीतरी ह्या महाशयाने योजना बदलून आता ही योजना लागू केलेली. म्हणजे फक्त दिव्यांगासाठी नाही, संस्थाचालक आणि संस्थाचालक ह्याला बिर्याणी खाऊ घालतात म्हणून ही योजना राबवायची. आता ह्याच्यात कुट्टी मारायची काय गरज होती? बाबा त्याच्याकडे जे UID आहे त्यांना ग्राह्य धरलाच आहे. परंतु असं न करता अशी कुट्टी मारायची की जेणेकरून दिव्यांगाचे पालक परेशानच झाले पाहिजे. हे बघा, जर आपण हे जास्तीत जास्त दिव्यांगाने अर्ज करावा ही मी तुम्हाला एक आवाहन करतो. आणि संघटनेच्या माध्यमातून किंवा मी एक सर्व दिव्यांगांना काळजी पोटी मी सांगत आहे की जास्तीत जास्त अर्ज करा आणि आपल्या पल्ल्याला ह्या चांगल्या योजना आणि सुविधा उपलब्ध होतील ही अपेक्षा करूया. आपण जर या चॅनल नवीन असताल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या काही प्रतिक्रिया असतील ते मला नक्की कळवा. धन्यवाद.